सकाळी या बाहेर उठलं लहानला तुला घरातून बाहेर सरांनी गेलं. तुझं नशीब समज आंघोळ तरी करते करायच्या अगोदर जात आले गो. काय गेलं गेलं काय अरे गेलं मला बेगीन गेला काय तू तसा तो बापूस तुला तसं ते उठलं काय सोळा घेऊन जातं तू उठलं ते धोळून सुटतं घराचं काम समजलं आता समजलं. तुम्हा दोघं नवरा बायकोचं भांडण आणि मध्येच होते माझं कांडण. बाबांचं काय माझ्यावर करते घराचं काम नंतर कोण जाताला तुझा मापूस का वाटतं तुला असं वाटतं का बाबा काम करणार तुलाच करावं लागणार. ते लहानाचा मोठा विषय केला तुला मी अजून लहान आहे. खेळ्या बागडण्याचे दिवस आहेत माझे. माझ्या साऱ्या मैत्रिणी पहा कशा खेळतायत बागडतायत. ती नांदार नाही आहे काय नाही जायचं. आता लग्नाचा वय झाला काय समजला बरं केलं सांगत झाला. मी लग्नाबाबत एक विचार करून ठेवलाय. काय मी ठरविलंय. काय मारायच्या अगोदर जरा थांब. काय झालं आधी माझं पूर्ण ऐकून तरी घे. काय झालं मी काय ठरविलं काय करायला लग्न कुणासोबत करायचं कुणी बघून ठेवलंय असं काही नाही. मी काय ठरवलंय मला लग्नच करायचं नाही. कारण काय माहितीये का आजकालची लग्न आणि त्यांचे संसार पाहिले पहिल्यानं प्रेमानं सगळं होतं बरोबर. नंतर काय आपल्या घरात चाललंय तसं त्यांच्या घरात सगळं सांगतोय मी. आपण असा दुसऱ्याचे संसार बघून सांगेल मी लगीन करूचही नाही होणार. पण बाप्पाजी सांगितल्यावर लग्न उभे राहू नये पहा अशी सगळी परत असाच सांगतो मी लगीन करूचही नाही. काका तू हवं तर मला हवी तेवढी कामं सांग. लग्न हा विषय नको. पाल्या सकाळी तुझा समजा मी लगीन करून दुसऱ्याच्या घरात दिलं समजा दिलं तर सासू सासरा विचारतले काय गो तू काय 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 करू घेता काय सांगतलं माका निसता फळव घेता होणार लग्न करायचं आपण हाताला मी आता घडून जातलं मी आणते. ओरडू नको आणि मारू नको. मी आणते. कपडे धुवायला पाहिजेत ना ते तर माझ्या आवडीचं काम ते तर मला फार आवडतं. आत्ता जाते लवकर जाते घरातले भांडण केलेले असत ते घेऊन जा खालच्या माने जा आणि वर खालच्या माने जाते रवींद्र दादू परब समाजाला पाहिल्यानंतर माझी हसण्याची पद्धत त्याच्या तुझ्या पद्धती मी मारा मोकळा असलं घाबरू नकोस भिऊ नकोस समाधान माझा नाव
सवय काय जाणार आता सध्या तर मुळेच नको याच्यातील मला काही हा तुमचा मातीचा व्यवसाय हा मातीचा व्यवसाय सुरू करताना तुम्ही प्रतिदिनी देवाचं पूजन करता बरोबर आवड ऐकताना देवाच्या पाया पडता असता देवा घरांना घालता असता आम्ही तर घालतो देव आमचं असा तसं नाही केलं तर आमचं नुकसान ना त्याला आजपासून हा सारं बंद करा या येऊ नका आजपासून बंद करू तुला काय करायचं आता आमचा बंद तुम्ही सर्व देवाची भक्ती करता देवाचं पूजन करतात म्हणून माझ्या मित्राला अपयश निर्माण होतं आणि त्या अपयशावर मात करून यशाचा उद्योगा शिकार घालण्यासाठी आमची आमच्याकडे येऊ नको आम्ही भक्ती करतो आमचा जमात आम्ही देवा करणं घालतो तर भक्ती बंद आत्ताच आहे तर पराक्रमाच्या तलावर ही भक्ती बंद जागा बघून तरी माग खडे खडे मागतो मरत मारून कुठेही भक्ती करा कोणत्याही प्रकारची भक्ती करा ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात् श्री रामा पुरुषोत्तमा नरहरे सीतापते सुंदरा लाभो ध्यान तुझे सदैव मदरा सीतापते सुंदरा मातृ इच्छा आणि पितृवचनासाठी ज्यानं 14 वर्षाचा वनवास भोगला एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जो जगविख्यात झाला रघुकुल भूषविण्यासाठी ज्याचा जन्म झाला असाच अयोध्याधीश अयोध्येचा राज करता म्हणजेच वैकुंठीच्या नारायणाचा 7वा अवतार दशरथ कौशल्य यांचा कुसवा धन्य करण्यासाठी जन्माला आलेला प्रभू रामचंद्र म्हणजेच माझा आरवा हे प्रभू रामचंद्र सूर्य कुलोत्पन्न राजा सूर्यसू तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी सादर वंदन करतोय हे भगवान गजांत लक्ष्मीचं वैभव आमच्या चरणाशी लोटांगण घेत आहे पण आम्ही कोणाला दिलं ज्या माऊलीनं अगदी 9 मास 9 दिवस स्वतःच्या हाडा रक्ता मांसाचा गोळा स्वतःच्या उदरी सांभाळीला प्रसूतिकाच्या अनंत यात्रा भोगून ज्या माझ्या आईनं मला जन्म दिला तीच माझी आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आई माझा गुरु आई माझा कल्पतरू विद्येचा सागरू आई माझी मृत्यूनंतर पाप पुण्याची गणना अगदी निराशाजनक हो मेल्यानंतर जरी आम्हाला नरकात जावं लागलं त्याचं दुःख कधीही वाटणार नाही कारण जन्माला येण्यापूर्वी 9 महिन्यांचा कालावधी केलेला आहे तो स्वर्गात आणि तोच स्वर्ग म्हणजेच माझ्या आईचा गर्भ ज्या गर्भात 9 महिने 9 दिवस 9 घटिका आम्ही आकार घेत होतो आ म्हणजे आदी ई म्हणजे ईश्वर ईश्वर आदी तिला नमस्कार करावा
अशी या विश्वातील पूजनीय व्यक्ती आणि सर्व शक्ती म्हणजे प्रत्येकाची जन्मदाती आई. म्हणूनच देवाला नमस्कार करण्यापूर्वी दिनचर्या सुरुवात करताना प्रत्येकानं नमस्कार करावा तो आपल्या जन्मदात्या आईला हो. म्हणून माझा पहिला नमस्कार माझ्या पहिल्या गुरुला मातृदेवो भव. द्वितीय गुरु पितृदेवता, तृतीय गुरु आमचे मार्गदर्शक, चतुर्थ गुरु माझा प्रभू रामचंद्र. आदर्श राजा कसा असावा हे आम्ही प्रभू रामचंद्र यांच्याकडूनच शिकलो. मित्र कसा असावा हे सुग्रीवाकडून शिकलो. बंधू कसा असावा सौमित्र आणि भरत यांच्यासारखा. भक्त सखा कसा असावा सख्या हनुमंतासारखा. सद्भक्ती कशी असावी देवी शबरी सारखी. आणि जीवनात जर शत्रू प्राप्त झाला असेल तर तो शत्रू कसा असावा लंकाधीश रावणासारखा. लंकाधीश रावणासारखा. थोडक्यात प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यात जे जे कुणी आले त्या प्रत्येकाचा उद्धारच झालेला आहे. आणि म्हणूनच तोच आदर्श घेऊन राजकारणासमवेत समाजकारण कसं जोपासावं ही चिंता नेहमी आम्हाला लागून असते. तुझ्या चरणाजवळ देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. त्याहुनी मुखाभराच मी. पापाची वासना देवा नको जाऊ डोळा. भगवन त्याहुनी आंधळाभराच मी. निंदेचे श्रवण देवा नको माझ्या करणा. भगवन त्याहुनी बधीर बराच मी. तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ. तेने सुखी राहू सर्व काळ. तूच श्रोता तूच वक्ता. देवा ज्ञानासी अंजन. सर्व होणे जाणे देवा तुझी आहात. दुरी तांचे तिमिर जाओ. विश्वस धर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जातो. हे भगवान प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात. दुःखाचा लवलेश कुणाच्याही जीवनात असू नये एवढीच तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. सविनय प्रार्थना. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला राजा म्हणून ही मात्र शोकांतिका आहे. योग्य वेळी आला. योग्य वेळी येऊन तुम्ही मार्गदर्शन केला. नक्कीच याच्यावर योग्य ती उपाययोजना मी करणार आहे. कार्तिको राजा सूर्यसूत शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज तसे अंकुरत आहे पेरावे तसे उगवते.
आणि वाळत गाठले आणि मनाच्या ठिकाणी असं वाटलं काही क्षण या निसर्गाच्या सानिध्यात राहावं, या निसर्गाचा आस्वाद घ्यावा. थकलेलं शरीर आहे आणि या थकलेल्या शरीराला थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून या जर का निसर्गाच्या सानिध्यात आपण रमलो असेल तर मनाला स्थिरता मिळेल. आणि म्हणूनच तर पुनश्च या पाणवट्यापर्यंत आमची पावलं पडली आणि निर्मित्या नजरेनं आम्ही चारी बाजूचं निरीक्षण करतोय. उंच उंच वाढणारे वृक्ष जणू काही आकाशाला गवसणी घालताय, अगदी त्या नवांगणाची भेट घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करताय. आहा, अगदी हे आल्हाददायक दृश्य पाहिलं नेत्रांचं पाहणं पिटावं, खरंच समाधान वाटू लागलं. चारी बाजूला पसरलेली अगदी सप्त रंगांची उधळण करणारी ही रंगीबिरंगी पुष्प अगदी आमचं सुद्धा मन वेधून घेत आहे. आणि या पुष्पांमधून निघणारा सुगंध खरंच मन मोहून टाकणारा हा सुगंध चारी बाजूला दरवळतोय, मन प्रफुल्लित होतंय. अगदी कुणीच महाभागानं म्हटलंय जणू स्वर्गाची दिसे असा हा स्वप्नभास होय, जणू स्वर्गाची दिसे असा हा स्वप्नभास होय. अति नयन रम्य हे दृश्य पाहता मना आनंद होय, मना आनंद. तोच आनंदात आमच्या मनाच्या ठिकाणी बापरे आवाज तो देखील या दिशेनं खरंच समाधान वाटावं. अगदी या आंब्र वृक्षाच्या डाळीवर ही कोकिळा बसलीये आणि मधुर स्वरांचं गुंजन करते आणि या स्वतःच्या मधुर स्वरानं हे सारं वातावरण कसं मंत्रमुग्ध. आहा, समाधान वाटू लागलं. अगदी हे स्वर एकदा क्षणी कानांची दृष्टी शांत होऊ लागली आणि आम्हाला देखील भास होऊ लागला हा नव्या नवतीचा बहर आलाय आणि या नव्या नवतीच्या बहरात सारा निसर्ग डोलतोय. या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी ही सारी वनराई नटले व या नव्या नवतीच्या बहरात आपणही मंत्रमुग्ध व्हावं, आपणही मंत्रमुग्ध व्हावं. नव्या नव्या नवतीचा बहर आला.
वसंत ऋतू